महायुतीनंतर महाआघाडीत आता निकालाआधीच खडाखडी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईत महायुतीत तर सांगलीमध्ये महाआघाडीत वाद पेटलाय। काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटील यांच्यामुळे ठाकरेंचे जिल्हा प्रमुख संतापले। स्नेहभोजनाला विशाल पाटील म्हणजे काँग्रेसच्या गद्दारीचा पुरावाच। काँग्रेसच्या सर्व नेत्यांना विधानसभेला पाडण्याची शपथ ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी इशारा दिल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर महायुतीनंतर महाआघाडीत आता निकालाआधीच खडाखडी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईत महायुतीत तर सांगलीमध्ये महाआघाडीत वाद पेटल्याचं सध्या समोर येत आहे। काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटील यांच्यामुळे ठाकरेंचे जिल्हा प्रमुख संतापले। पेरणी म्हणून आम्ही हा स्नेह मेळावा त्या ठिकाणी ठेवलेला होता। दुसरा कोणतेही उद्दिष्ट त्या ठिकाणी नाही आणि आम्ही सर्वच काँग्रेसचे कार्यकर्ते डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेलो आहोत। एकसंघपणे आम्ही ह्या सर्व पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणार असल्यामुळं एक नेते म्हणून विश्वजित कदम असतील, विशाल पाटील हे आजही प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचे विश्वजित कदमांचे असतील, आमदार विक्रम सावंत ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आहेत, जयश्रीताई पाटील असतील, आमचे सर्वांचेच एक वेगळे ऋणानुबंध असल्यामुळं त्या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही स्नेहभोजन केलेलं होतं। तर काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटील यांच्यामुळे ठाकरेंचे जिल्हा प्रमुख संतापल्याचं पाहायला मिळत आहे। स्नेहभोजनाला विशाल पाटील म्हणजे काँग्रेसच्या गद्दारीचा पुरावाच असं त्यांच्याकडून म्हणण्यात आलंय। तर सांगलीमध्ये महाआघाडीत हा वाद पेटल्याचं समोर येत आहे। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर महायुतीनंतर महाआघाडीत निकालाआधीच ही खडाखडी सुरू आहे आणि मुंबईमध्ये महायुतीत तर सांगलीमध्ये महाआघाडीत वाद पेटल्याचं सध्या समजतंय। तर आपण पाहू शकतो सांगलीमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते आणि तेच आता काँग्रेसच्या स्नेहभोजनाला उपस्थित असल्यामुळे हा वाद पेटलेला आहे। काँग्रेसच्या स्नेहभोजनाला आणि विशाल पाटलांमुळे ठाकरेंचे जिल्हा प्रमुख संतापल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी। आपण विशाल पाटलांची हकालपट्टी केली नाही याचा अर्थ असा समजायचा का गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांच्या बरोबर उभी होती हे आम्ही म्हणत नाही। तुमचा जिल्हाध्यक्ष अधिकृत पुरावा सगळ्यांना एकत्रित स्नेहभोजन देऊन आणि या स्नेहभोजनाला भेट द्यायला विशाल पाटील येत आहेत याचाच अर्थ असा की आपण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेला अधिकृत गद्दारी केली आहे याचा पुरावा देत आहे। आणि म्हणून काँग्रेसने खऱ्या अर्थानं जर येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीला सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून पाहायचं असेल तर आपण तातडीनं विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यावर पक्ष हकालपट्टीची कारवाई करावी, अन्यथा सांगली जिल्ह्यामध्ये परत महाविकास आघाडी होणार नाही। आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना सुद्धा आम्ही सांगितले की आपण महाराष्ट्रामध्ये काही करा परंतु सांगली जिल्ह्यातली ही गद्दारी आम्ही सहन करणार नाही। एक वेळ पक्षाने आमची हकालपट्टी केली तर चालेल परंतु काँग्रेसच्या या नेत्यांना परत येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही विधानसभेचं तोंड पाहू देणार नाही। हा मात्र विडा, ही मात्र शपथ आमच्या सर्व शिवसैनिकांनी सांगली जिल्ह्यातल्या घेतलेली आहे।